नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण लोणंद इथे कृषी प्रदर्शनाला आलो आहे। तिथे नवीन नवीन प्रोडक्टचे स्टॉल आहेत आणि हा जो स्टॉल आहे तो समृद्धी सेंद्रिय खत निर्मिती। अधिक माहिती जाणून घेऊया त्यांच्या तोंडून आपण। नमस्कार, काय नाव आपलं? साहेब, माझं नाव संतोष चव्हाळे। जरा माहिती द्या ना आपल्या प्रोडक्टची। सर, आपलं जे आहे उन्नती बायोमिल, हां, सृष्टी ॲग्रो, ड्रेसिंग यांचा आपलं एकच खत आहे। 100% सेंद्रिय खत आहे। त्यामध्ये 7 प्रकारच्या पेंडी, जसं की मोहरी पेंड आहे, एलडी पेंड आहे, चेंडू पेंड आहे, पाम पेंड आहे, करंज पेंड आहे, ब्लड मिल, बोन मिल, फिश मिल, मायसिलियम, तसेच विविध प्रकारचे जीवाणू आहेत। त्याच्यामध्ये ट्रायकोटोमा, पोटॅश मोबिलायझर आहे, याच्यामध्ये सिलिकेट सिल्युबलायझर आहे। आपल्या हे जे तंत्रज्ञान आहे हे आपण स्टेरिलाइज, डिकम्पोज आणि पाश्चराइज याच्यावरती आधारित आपलं तंत्रज्ञान आहे। याच्यामध्ये 32 प्रकारचे विविध जीवाणू आहेत। हे साधारण एकरी किती लागतं? याच्यामध्ये ऊसासाठी आपलं हे साधारणतः 5 ते 10 बॅगा आपण वापरू शकतो। कोणत्या सगळ्याच पिकाला? म्हणजे हे जेवढे दिलेले जसं की सगळे पिकं, जसे की फळझाडे आहेत, ऊस आहे, कांदा आहे, लसूण, द्राक्ष, सगळ्या पिकांना जातो। म्हणजे आंबा, पेरू, चिकू या सगळ्या पिकांना त्याचं प्रमाण कसं आहे? ते प्रमाण डिपेंड झाडावरच्या। समजा आंब्याची बाग आहे, मला त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये प्रमाण दिलेलं आहे। जसं की झाड समजा तुमचं आहे, ऊस आहे, ऊस फळं आहे, द्राक्ष आहेत, डाळिंब आहे, आंबा आहे, हळद आले, तसेच डबू मिरची, टोमॅटो मिरची। तर तुम्हाला याच्यामध्ये एकरी किती वापरायचं आहे किंवा पर झाड तुम्हाला समजा आंब्याचं आहे तर आंब्याचं वय किती आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे डोस आहेत। ज्या वयानुसार याच्यावर त्याचा डोस द्यायचा आहे। होय होय। जसं की आंबा तुम्हाला 1.5 वर्षाचा आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये 1-2 किलोचा वापर करायचा आहे। आंबा तुमचा 15 वर्षाचा आहे, किती दिवसाने साधारण वापर त्याचा? त्याचा वापर तर 1-2 महिन्याच्या अंतराने द्यायचा आहे। 2 महिन्याच्या अंतराने। होय। ओके, थँक्यू, आभारी आहे आपका। अशीच माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी हा आपला उद्देश असून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोचवता येईल। स्वस्त राहा, मस्त राहा। जय हिंद, जय भारत।